लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 25 मार्च रोजी 2 कंटेनरमधून 57,000 किलो गोमांस जप्त केल्याने राज्यात खळबळ उडाली। या प्रकरणी मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि ते गोमांस असल्याचं स्पष्ट झालं। ही तस्करी दुबईसाठी होत असल्याची माहिती समोर आली आहे। विधान परिषदेत भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी हे प्रकरण लक्षवेधीद्वारे उपस्थित केले। त्यांनी एसआयटी चौकशी आणि मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी केली। यावर उत्तर देताना गृह ग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाईल अशी घोषणा केली। तसेच भविष्यात अशा घटना घडल्यास मोक्का अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल आणि गोमांस प्रकरणी कायदा देखील लवकरच आणला जाईल असं स्पष्ट केलं। दरम्यान अनिल परब यांनी या प्रकरणावरून पोलीस यंत्रणेवरच टीका केली आहे। 57,000 किलो गोमांस पकडले जात असेल तर तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून पोलिसांचं अपयश स्पष्ट आहे असा आरोप त्यांनी यावेळेला केला। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा।